2019 ला शिंदे कोणाला सीएम नको होते असं खासदार संजय राऊत म्हणाले। तर शिंदेंना विरोध करणारे अजित पवार, तटकरे, वळसे पाटील होते असंही संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। शिंदे ज्युनियर असल्याने अजित पवारांचा विरोध होता असंही राऊत म्हणाले। पैसा फेको तमाशा देखो असा शिंदेंची पद्धत आहे कामाची असं सुद्धा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे। संजय राऊत यांनी या ठिकाणी मोठे गप्पेस्फोट केल्याचं पाहायला मिळतं। 2019 मध्ये मवियाचं सरकार स्थापन होत असताना जेव्हा शिंदेंचं नाव पुढे आलं तेव्हा अजित पवार, सुनील तटकरे यांना शिंदे मुख्यमंत्री नको होते, अजित पवारांना ते ज्युनियर वाटत होते असं सुद्धा या ठिकाणी संजय राऊत यांनी दावा केला आहे। तर शिंदेंना विरोध करणारे अजित पवार, तटकरे आणि वळसे पाटील होते असं या ठिकाणी संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। तर शिंदेंच्या कामाची पद्धत म्हणजे पैसा फेको तमाशा देखो अशी असल्याचं सुद्धा राऊत म्हणाले। एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नकोत, आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही हे सांगणारे सगळ्यात आधी सुनील तटकरे, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील। आम्ही सिनियर आहोत, आम्ही ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम करणार नाही ही त्यांची भूमिका होती। 2019 साली जेव्हा मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू झाला होता, नंतर महाविकास आघाडी स्थापन झाली, तेव्हाही विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकनाथ शिंदे यांचीच निवड झाली होती आणि शिवसेनेकडून शिंदे यांचंच नाव पुढे गेलं असतं। पण भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी, हे वरिष्ठ नेते आता मंत्रिमंडळात आहेत सगळेच, त्यांनी आम्हाला निरोप पाठवला होता की दिल्लीचा निर्णय काय येईल तो माहीत नाही मुख्यमंत्रीपदाबाबत, पण आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री चालणार नाहीत। हे फडणवीसांपासून भारतीय जनता पक्षाच्या आताच्या सर्व प्रमुख नेत्यांची तेव्हाची भूमिका होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।